नमस्कार. आज सविताच्या किचन मध्ये बनताय भरलेली वांगी. वांगी अशी चिरून घ्यायची, 4 भाग करायचे असे आतमध्ये कट देऊन, का तर वांगी व्यवस्थित भरली गेली पाहिजे. आता त्याच्यासाठी केलाय मसाला तयार. या मसाल्यात खोबरं, कोथिंबीर, लसूण, आलं, मसाला, मीठ हे घालून वाटण केलंय. आज त्याच्यात शेंगदाण्याचं कूट, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता, तेल. आता वांग्यामध्ये आता हे वाटण भरायचं आहे. या वाटणामध्ये शेंगदाण्याचं कूट, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर सगळं मिक्स करून घ्यायचं. चांगलं मिक्स करायचं ह्याच्यात. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. चांगलं मिक्स करते. आणि वांग्यामध्ये आता या व्यवस्थित भरून घ्यायचं. सगळं चारी बाजूने भरलं गेलं पाहिजे. सारण चांगलं भरपूर भरलं गेलं पाहिजे. असं भरायचं. असं भरलं पाहिजे. अजून एक भरून दाखवते. व्यवस्थित भरायला पाहिजे. भरलं पाहिजे. आता मी बाकी सगळी भरून घेते. सगळी भरली वांगी. हे मसाला राहिलाय. हा उरलेला मसाला मी तेलात टाकते. कढई ठेवली आहे. गॅस पेटवला. कढई जरा तापायला दिली. तापू दे जरा. त्याच्यात त्याला तेल जास्त लागतं तर 3 चमचे तर तेल टाकणार. 3 चमचे तेल टाकलं. अजून थोडं टाकलं. तेल तापलं. आता त्याच्यात कढीपत्ता टाकते. थोडासा हिंग टाकला आणि कांदा टाकला. टोमॅटो सगळं टाकून आता चांगलं परतून घेणार. कांदा आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत परतणार. आता जरा कलर साठी मिरची पावडर टाकली. काश्मीरी मिरची पावडर टाकली. 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर कलर साठी टाकली. आता त्याच्यात वांगी घालून घेणार. सगळी वांगी व्यवस्थित घालून घेणार त्याच्यात. हा मसाला मी नंतर घालणार. 1 मिनिटासाठी झाकण ठेव. आता झाकण काढते आणि हे दुसऱ्या साईडने परतून घेते.
परत 1 मिनिटासाठी झाकण ठेवते. ते झाकण काढते. वांगी थोडी शिजली आहे, ती चांगली परतून घेते. आता मसाला सगळा पाण्यात मिक्स करून तो भाजीत टाकणार. आता मसाला सगळा पाण्यात मिक्स करून तो भाजीत टाकणार. मिक्स करून तो भाजीत टाकला सगळा मसाला. अजून थोडं पाणी टाकणार. अर्धा चमचा मीठ टाकते, कारण 1 चमचा मीठ मसाल्यात टाकलेला होता, म्हणून आता अर्धा चमचा टाकला. चांगलं मिक्स करून बारीक गॅस केला. 5 मिनिटासाठी झाकण ठेवलं शिजण्यासाठी. 5 मिनिटांनी आता भाजी तयार. चांगली परतून घेते. आता ही खाण्यासाठी भाजी रेडी झाली. चांगली मिक्स करून ही भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद. नमस्कार. आज सविताच्या किचन मध्ये बनताय भरलेली वांगी. वांगी अशी चिरून घ्यायची, 4 भाग करायचे असे आतमध्ये कट देऊन, का तर वांगी व्यवस्थित भरली गेली पाहिजे. आता त्याच्यासाठी केलाय मसाला तयार. या मसाल्यात खोबरं, कोथिंबीर, लसूण, आलं, मसाला, मीठ हे घालून वाटण केलंय. आज त्याच्यात शेंगदाण्याचं कूट, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता, तेल. आता वांग्यामध्ये आता हे वाटण भरायचं आहे. या वाटणामध्ये शेंगदाण्याचं कूट, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर सगळं मिक्स करून घ्यायचं. चांगलं मिक्स करायचं ह्याच्यात. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. चांगलं मिक्स करते. आणि वांग्यामध्ये आता या व्यवस्थित भरून घ्यायचं. सगळं 4ही बाजूने भरलं गेलं पाहिजे. सारण चांगलं भरपूर भरलं गेलं पाहिजे. असं भरायचं. असं भरलं पाहिजे. अजून एक भरून दाखवते. व्यवस्थित भरायला पाहिजे. भरलं पाहिजे. आता मी बाकी सगळी भरून घेते. सगळी भरली वांगी. हे मसाला राहिलाय. हा उरलेला मसाला मी तेलात टाकते. कढई ठेवली आहे, गॅस पेटवला, कढई जरा तापायला दिली. तापू दे जरा. त्याच्यात त्याला तेल जास्त लागतं, तर 3 चमचे तर तेल टाकणार. 3 चमचे तेल टाकलं.
अजून थोडं टाकलं, तेल तापलं, आता त्याच्यात कढीपत्ता टाकते, थोडासा हिंग टाकला आणि कांदा टाकला, टोमॅटो सगळं टाकून आता चांगलं परतून घेणार. कांदा आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत परतणार. आता जरा कलर साठी मिरची पावडर टाकली, काश्मीरी मिरची पावडर टाकली, एक चमचा काश्मीरी मिरची पावडर कलर साठी टाकली. आता त्याच्यात वांगी घालून घेणार, सगळी वांगी व्यवस्थित घालून घेणार त्याच्यात. हा मसाला मी नंतर घालणार. 1 मिनिटासाठी झाकण ठेव. आता झाकण काढते आणि हे दुसऱ्या साईडने परतून घेते. परत 1 मिनिटासाठी झाकण ठेवते. ते झाकण काढते. वांगी थोडी शिजली आहे, ती चांगली परतून घेते. आता मसाला सगळा पाण्यात मिक्स करून तो भाजीत टाकणार. आता मसाला सगळा पाण्यात मिक्स करून तो भाजीत टाकणार. मिक्स करून तो भाजीत टाकला सगळा मसाला. अजून थोडं पाणी टाकणार. अर्धा चमचा मीठ टाकते, कारण 1 चमचा मीठ मसाल्यात टाकलेला होता, म्हणून आता अर्धा चमचा टाकला. चांगलं मिक्स करून बारीक गॅस केला. 5 मिनिटासाठी झाकण ठेवलं शिजण्यासाठी. 5 मिनिटांनी आता भाजी तयार. चांगली परतून घेते. आता ही खाण्यासाठी भाजी रेडी झाली. चांगली मिक्स करून ही भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.